अगं प्रमिले, काय बोलतीयेस? ही काय मस्करी करायची वेळ आहे का? आत्या, मी मस्करी करत नाहीये. आज खरंच मी इथे माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेणार आहे. प्रमिले, पण काय झालं ते तर सांगशील? आत्या, पम्मी म्हण, पम्मी. नाहीतर मी माझ्या जीवाचं बरं वाईट केलं ना तर तुला त्याच्यासाठी जबाबदार धरेन आणि तसं लिहून जाईल ना लेटर मध्ये. बरं बाई, पम्मी नाही तर निम्मी, तू काय म्हणशील ते. पण आता तू बोलतीस तरी काय ग? 4 लोक तोंडाकडे बघायला लागलेत आपल्या. कशाला जमवायचं ना असे 4 माणसं? पम्मी माणसांना जमवत नाही, पम्मीला बघून माणसं जमतात. हो की नाही फॅन्स? हॅलो. बाई, अगं तू आहे ना, तुझं हाय बाय आधी नंतर कर बरं. चल आधी आत चल बघू. नाही आत्या, मी पम्मी. ज्या घरात माझा शब्द मोडला जातो त्या घरात मी कधीच पाऊल ठेवत नाही. आज इथे या चुल्लूभर पाण्यामध्ये उडी मारून मी माझा जीव देणार आहे. झेंडू, नाही नाही नाही, नो नो नो, पम्मी दी, मी नाही जीव देणार. मी पम्मी दी, एवढ्याशा पाण्यात माझा जीव पण नाही जाणार. झेंडू, तुला जीव द्यायला सांगत नाहीये, पण हात तर देशील ना. अगं सगळं पाणी खाली सांडशील ते. OMG, तुला या चुल्लूवर पाण्याची काळजी आहे, माझ्या जीवाची काळजी नाही. अगं पण झालंय काय ते तर सांगशील? अगं काय झालंय हे तू मला नको विचारू. विचारायचंच असेल ना तर हिला विचार. सांग आशू, काय झालंय? सांग सांग, टेल टेल. आशू, काय झालंय? अगं बोल ना, म्हणजे हिचं काय ते एकदाच संपेल. चहा पण घेतला नाही मी अजून. टेल आशू, टेल टेल. नक्की काय झालंय सांग. मी पम्मी दीने सांगितलेल्या कामाला नाही म्हटलंय. एवढंच नाही, स्वतःच्या हातातलं बुटीकचं काम पण सोडलंय हिने. आशू, खरं आहे हे? अरे देवा. अगं तू काम सोडून घरी बसल्यावर माझं कसं होणार ग? अगं तुझ्या भाऊजींसाठी गाडी घ्यायची ना. पम्मी, पैसे कसे उभे करणार? आणि मी कायमचं इथंच राहायचंय का? पम्मी, आणि यातलं काही सुद्धा सांगितलं नाहीस आम्हाला. बघितलंच आई. कर अजून कर कौतुक हिचं. अगं पण तिने असं केलं असेल, त्याला काहीतरी कारण तर असेल. काय कारण असणार आहे? हा, काय कारण असणार आहे? हिला माझ्यामुळे एवढ्या मोठ्या बुटीक मध्ये काम मिळालं. मी हिचं कौतुक केलं ना म्हणून हिला मिळालं. आणि हिने माझ्याच कामाला नाही म्हटलं. गाववालो, आज हिच्यामुळे माझं फोटोशूट थांबलं. आणि ते नाही केलं ना तर तुम्ही सगळे फॅन्स माझ्या एका चांगल्या कामाला मुकाल. पण नाही, आता मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आणि हे सगळं उद्या पेपर मध्ये छापून येईल. एका अभिनेत्रीचा तिच्या बहिणीमुळे जीव गेला. झेंडू, हा, तू माझी ही दर्दनाक कहाणी शूट करतेस ना? हो पम्मी दी. कर कर, हे ऑडिशनच आहे. म्हणजे कर, हे माझं कदाचित शेवटचं ऑडिशन आहे. शेवटचं मी कॅमेराला फेस करते असं समज. हो बाई, अहो असं कुठे जीव जात असतो होय? असं नाही हा, जातो जातो जीव जातो. दरम्यान जर टाकीवर जाऊन जीव देऊ शकतो तर मी वर चढून का नाही जीव देऊ शकत? आणि तसे एवढंसं कारण लागतं जीव देण्याकरता. आता बघा ना, माझी मैत्रीण पाव खाता खाता गेली. म्हणजे पाव खाल्ला गेली. हो हो, जाऊ शकतो ना जीव. त्या बादलीहून पाय घसरला आणि डोक्याला मार लागला तर जाऊ शकतो ना जीव. हो का? काय नाही होत. मी किती वेळा पिऊन पडलो तिथे.
मला काय झालं? काय नाही झालं. अरे बापरे, म्हणजे जाऊ शकतो की नाही? ऐका ऐका, हे काय म्हणतात की जीव जाऊ शकतो म्हणून. आणि जरी नाही झालं ना तरी या चिल्लूभर पाण्यामध्ये उडी मारून माझा जीव गुदमरून मरेन मी. हे बघ आशू, जर आता तू माझ्या कामाला होकार नाही ना दिलास तर सगळं संपेल. याला म्हणतात माझा फॅन. तू माझी सँडल तुझ्याकडेच राहू दे, माझी आठवण म्हणून. काय हो, 2 दिवस झाले माझ्या चप्पलेचा अंगठा शिवून आणा म्हणते, ते नाही जमत. आणि आता हिची चप्पल पाहिजे तुम्हाला, टाका ती खाली आणि चला. स्लोली. आता काही नाही, आता मी जीवच देते. OMG! आत्या, हे पाणी किती थंड आहे. बादलीत पाय ठेवला की फ्रिज मध्ये? अगं तू म्हणत असशील ना तर गरम पाणी देते तुला, पण हे थांबव ना. नहीं आत्या नहीं. एक बार अगर पम्मी ने कमिटमेंट कर दी फिर पम्मी आत्या की भी नहीं सुनती. आणि तसही माणूस मेल्यानंतर त्याची बॉडी थंडच पडते, मग गरम पाणी कशासाठी? प्रमिले बर, पम्मी पम्मी असं नको ना करू. नाही 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 नाही, आता आशूने जर होकार दिला नाही ना तर मी माझा जीव. अगं बादली सटकली तर पडशील आणि त्या बादलीला पोक निघल. OMG, तुला पण या बादलीची पडलीये, माझी पडली नाहीये. आशू, तू काम करायला होकार देतेस का मी जीव देऊ? प्रमिले अगं बाहेर ये बरं आधी. अगं आशूला आपण शांतपणे समजून सांगू. बादली सटकली ना तर पाय बी मोडायचं ग, मग कोण बघणार तुझ्याकडं? तुझा नवरा पण तिकडं बोटीवर असतो ना, आणि तुझं शूटिंग पण असतं ना. OMG, पॉइंट आहे. ये 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 बाहेर ये, बाहेर. नाही 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 नाही, आत्या तू मला माझ्या जीवाचा असा आमिष देऊ नकोस हा. खबरदार खबरदार, जर माझ्या जवळ कोणी आलं तर. आशू, तुला माझ्या जीवाचं काहीच वाटत नाही ना? ठीक आहे. अगं रुपाली, तू तरी समजाव हिला. तुझ्या नवऱ्याला गाडी हवी आहे की नाही? मग जर हिने माझं काम केलं नाही तर पैसे येणार नाही, पैसे आले नाही तर गाडी येणार नाही, आणि गाडी आली नाही तर तुझं झालेलं लग्न तुटेल ग. आशू बरोबर आहे तिचं. असं कायमचं माहेरी पडून राहण्यापेक्षा ना पम्मीपेक्षा मी जीव देते. टुगेदर. नको नको नको, आज मी फर्स्ट. तायडे, अगं असं काय बोलतेय तू? असा विचार पण मनात आणू नको. नाही, मला ना आता तुमच्या रोज बनून नाही राहायचं. जाते मी, जाते. थांब तायडे, अगं तू तरी समजून घे मला. मी का समजून घेऊ? माझा जर संसार मोडला ना तर त्याला फक्त तूच जबाबदार असशील. आणि मी जीव दिला ना तरी जबाबदार तूच असशील. अगं माझे सगळे फॅन्स इथे मोर्चे घेऊन येतील. झेंडू, पेपर मध्ये छापताना ना माझा लाल साडी मधला फोटो, तो फोटो अपलोड केला होता ना तेव्हा एका दिवसात 9 फॉलोवर वाढले होते. पम्मी दी 8, नंतर एकानं अनफॉलो केलं. झेंडू, बरं झालं त्याने मला अनफॉलोच केलं, नाही तर ही परिस्थिती त्याला बघवली नसती. सो फॅन्स, माझ्या नंतरही माझ्यावर असंच प्रेम करत राहा. आय लव्ह यू ऑल, आय लव्ह यू. रुपाली, जाता जाता तुला सल्ला देते, नाही मिळणार आहे तुला गाडी, आणि तू तुझ्या नवऱ्याला ना सोडून टाक. आशू, 5 पर्यंत मोजतेय मी, बघ काय ते. अगं निदान काम करून करून दमलेल्या तुझ्या आईकडे तरी बघ, नाहीतर तुझी बहीण जिचं लग्न मोडणार आहे तिच्याकडे बघ.
आणि ही तुझी बहीण तुझ्यासाठी एवढं सगळं करून आता जीव द्यायला निघाले, तिच्याकडे बघ. आणि मग काय तो तुझा निर्णय घे तू. 1 2 3 4 4.5 5.5 मी तयार आहे तुझं काम करायला. आशू, हँड प्लीज. स्लोली. आशू आशू आशू, मला खात्री होती तू माझ्या कामाला ना नक्की होकार देणार. शेवटी तू तुझ्या बहिणीला असं जाऊ देणार नाही, हो की नाही? आणि तू माझी फॅनच आहेस या सगळ्यांसारखी. पण मी फोटोग्राफरशी बोलणार नाही. हरकत नाही, नको बोलूस. पण तू त्याच्या बरोबर काम करायला तयार झालीयस ना, यातच सगळं आलं. ये. आता तुम्हा दोघांना एकमेकात कसं अडकवायचंय तेही पम्मी बघेल. के मी फोटोशूटला येणार नाही रे. आणि ती तयार झाली तरी के मी असताना अश्विनी फोटोशूटला येणार नाही. ती तयार झाली. काय पम्मी तिथे काय कमी. काय अरे ती अभिनेत्री बोलते ना, आणि ती जे बोलते ना ते करून दाखवते. अरे तिने अश्विनीला तयार केलंय फोटोशूट साठी. काय म्हणतो खरंच? अरे म्हणून तर तुला इथं मी न्यायला आलोय. अरे के पण कॉलेज नाही आज. अरे मग बरं झालं ना, नाही तर दांडी मारावी लागली असती. के कॉलेजला सुट्टी आहे तर घरी काय सांगायचं हा प्रश्न आहे. आणि आता जर परत त्यांना कळलं की मी घराच्या बाहेर गेलोय तर मात्र प्रॉब्लेम होईल. ते बाबा पण बाहेर पुस्तक वाचत बसलेत. पॉसिबलच आहे. अरे पण मेन डोरनी जायचंय कुणाला? मग तो बघ, तो अलिबाबाच्या गोव्याचा दरवाजा आहे ना, तो डायरेक्ट उघडतो पम्मीजीच्या घरात. के तू काय सगळं ठरवूनच आल्यास? अरे म्हणजे काय हा? अरे पण दादा वहिनीला कळलं तर? मी इथं आलेलो दादा वहिनीने बघितलंय का? हा? अरे पम्मी तिथे काय कमी. हो आई, हो सुरू आहेत ना काम. तुम्ही उद्या येताय ना? बरं बरं ठीक आहे. हो हो, शुभंकर पण घरातच आहे. ठीक आहे आई, ठीक आहे. काळजी घ्या तुम्ही. आई ठेवते हा मी. मंदार. काय? अरे शुभंकर. हा? अरे शुभंकर शुभंकर. तो खोलीत आहे, खोलीत. नाहीये रे. कोण नाहीये? अरे शुभंकर गेला आता इथनं. काय बोलतेस कविता तू? अरे आधी हे मिक्सर बंद कर. शुभंकर गेला आता इथनं. शुभंकर? अगं कुठे कोण आहे कविता? अरे आता मी पाहिलं शुभंकर इथनं गेला. शुभंकर घरच्या मागच्या बाजूला काय करेल? मला नाही माहित, पण तो शुभंकरच होता. मी तुला मगासपासून शुभंकर शुभंकर करतेय, तुझं लक्षच नाहीये. कविता तो इथून कशाला जाईल? शुभंकर नसेल तो. मग कोण असणार? चोर? अरे मंदार मी सांगतेय ना तुला, तो शुभंकरच होता. मग आता कुठे आहे तो? काहीतरी आपलं तुझं ना कविता. त्याचंच तर उत्तर शोधायचंय. त्या दिवशी बुटीक मधनं सुटला, पण आता मी पाठपुरावा करणारच. उद्या बाई आल्यावर बाईंसमोर बाळाचं पितळ उघडं पाडणार. बाईंचं बाळ आणि नवलेंची अश्विनी यांना बाईंपुढे उभं करते की नाही बघ.
ला 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 ला. कसं वाटतंय? एकदम बेकार. अरे नादच करायचं नाही. व्हॉट एव्हर. यातली कोणती साडी चांगली आहे हे मी तुला विचारत नाहीये. यातली कोणती साडी चांगली आहे असं तू विचार फोटोग्राफरला. केके दादा, यातली कुठली साडी छान दिसेल? कसं आहे ना अश्विनी, माझा आणि रंगाचा आहे ना थोडा प्रॉब्लेम आहे. शुभंकर, हा तू जरा बघतो का रे? मम्मीजी, तसं तर सगळ्याच साड्या छान बघून आणल्यात, तरी सुद्धा ह्यातली ही ही आधी कुठून दिसेल? कोणावर? तुमच्यावर. केके, मला वाटतं आपण इथे फोटोशूट करूया, म्हणजे बॅकग्राऊंड चांगला वाटतोय. पम्मी मॅडम, तुम्हाला काय वाटतंय? ऍक्च्युली काय आहे ना केके, बॅकग्राऊंडला घेऊन मी जरा कन्फ्युज्ड आहे. आशू, तुला काय वाटतं कुठे करायला हवं? पम्मीदी, त्यातलं मला काही कळत नाही ग. केके दादा म्हणतात तेच बरोबर आहे. अरे वा, बघ, आशूलाही वाटतंय आणि शुभूलाही वाटतंय, मग आपण तिथेच करूयात ना. मग तर आपण तिथंच करूयात. आपल्याला हा स्टँड केके तिथे न्यावं लागेल. चालेल ना. केके, मी काय म्हणते, इकडे या. ही पोज कशी वाटते? जबरा. आणि ही एकदम खतरनाक. झेंडू, पटकन माझ्यासाठी हॉट कॉफी घेऊन ये. हो पम्मीदी. ही एकदम खतरनाक. हा? हा पम्मी दीदी. त्या रूम मध्ये ना मी इस्त्री ठेवली, आयरन. ही साडी ना तू इस्त्री करून आण आणि सांभाळू ना, जळली नाही पाहिजे. हो. शुभंकर, हा, त्या खोलीमध्ये लेन्स ठेवली, जरा बघतो का रे? कोणत्या खोलीत? अरे इस्त्री ठेवली त्या खोलीत. काय? अरे आधी लेन्स ठेवली होती, मग इस्त्री, पण आधी इस्त्रीला पाठवलं, मग लेन्सला. आण ना लेन्स, आण ना. हा हा. केके, आता येणार मज्जा. नाही नाही, मी बोलणार नाही. तू बोलायचं नाही आशू. नगरकर बाईंना दिलेला शब्द मोडायचा नाही. काहीही झालं तरी तू फोटोग्राफरशी.
माणसानं आलेली संधी सोडू नये असं म्हणतात. मला छान वाटलं तुम्ही काम करायला होकार दिला. मी फक्त काम करायला होकार दिलाय. थँक्स. आणि खरं सांगू का, माझ्यामुळे कोणाचं काम गेलेलं मला आवडलं नसतं. काम न करण्याचा निर्णय माझा होता, त्यामुळे कोणी दोष घेतलेला मला आवडणार नाही. बरं, पण एकत्र काम करायला आवडेल. आग लागलीये. वास येतोय.